कोणत्या कोणत्या समस्याचं निरासन करण्यात आलेलं आहे जनसंवाद या उपक्रमात? आज या 114व्या जनसंवाद उपक्रमामध्ये पुन्हा निरनिराळ्या भागामधले नागरिक या ठिकाणी आले होते. काही तर ठाणे जिल्ह्याच्या बाहेरचे देखील होते, म्हणजे पुणा. त्याच्यानंतर मी एक फोन केला, तो विदर्भातल्या एका ठिकाणी केला. पण लोकांना वाटतं की काही ना काहीतरी पाठपुरावा केल्यानंतर आपलं काम होतं. ज्यांची कामं झाली ते देखील येऊन त्यांनी देखील या ठिकाणी मला आभाराचं पत्र दिलं. बघा, हे जे SRAचा मी सातत्याने विषय म्हणतो आहे, या SRAचे जे प्रकल्प चालू आहेत या झोपडीधारकांना विकासकांनी अक्षरशः म्हणजे पिचून टाकलेलं. म्हणजे हे झोपडीधारक जे आहेत ते कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त करणारे व्हिलन जर कोण असतील तर या SRA प्रकल्पाचे काही विकासकांनी यशस्वी प्रकल्प राबवलेले पण मला माहिती आहेत, तर त्यांना आम्ही नेहमीच त्यांचं अभिनंदन करतो. परंतु मेजॉरिटीने तर तसाच पोखरण नंबर 2वरचा जो SRAचा प्रकल्प आहे की ज्याच्यामध्ये संजय पांडे आहेत, त्याच्यानंतर ती दुसरी कंपनीला त्यांनी जे दिलेलं आहे शापूरजी पालनजी. आता हे सगळी मोठी मोठी लोक आहेत. हे या झोपडपट्टीधारक परेशान झालेले आहेत, त्यांना कुठलीही भाडी मिळालेली नाही आहे. तर तीही लोक आज या ठिकाणी पुन्हा आली होती, कारण की 2000च्या वर लोक झोपडपट्टीधारक आहेत. त्यामुळे सोमवारी आली होती आणि दुसरी आता आली होती. तर आता या सोमवारी आम्ही बैठक लावलेली आहे. त्याच्याचबरोबर या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांमध्ये फसवणूक जी केली जाते, तर फसवणूक झालेले गुंतवणूकदार देखील आज या ठिकाणी आले होते. पुण्याचे जे होते ते त्याच विषयातले होते आणि त्यांची जवळजवळ 200-250 कोटी रुपयाचा हा घोटाळा आहे. त्याच्यामध्ये ठाणे शहरामधले 350-400 लोक हे अडकलेले आहेत की ज्यांचे 25 लाख, 30 लाख, 50 लाख, 60 लाख अशी रक्कम जी आहे ती अडकलेली आहे. आणि हवालदिल झालेले आहेत की काय करावं आता याच्या पुढे. तर आता लवकरच मी संबंधित EOWच्या अधिकाऱ्यांशी पण चर्चा केली. त्यांनी जो प्रस्ताव तयार केलेला आहे आणि जी जागा ताब्यात घेतलेल्या आहेत तर त्या जागांच्या यादी घेऊन मी गृहसचिवांना पुढच्या आठवड्यातच भेटणार आहे. कारण काय की ही जी इन्व्हेस्टमेंट केलेली रक्कम आहे ती लवकर मिळावी याच्या दृष्टीने देखील पाठपुरावा करायला लागतो. एक आरोपी अजून अटक व्हायचा राहिलेला आहे, बाकी आरोपी जे आहेत ते अटक झालेले आहेत. परंतु यांना रक्कम लवकरात लवकर कशी मिळेल याच्या दृष्टीने देखील माझा प्रयत्न राहणार आहे पुढच्या काळामध्ये. ज्या ठिकाणी क्लस्टरचे प्रोजेक्ट चालू आहे तसा हजुरी गावामध्ये देखील क्लस्टरचा प्रोजेक्ट चालू आहे. त्या ठिकाणी कोळीवाडे आहेत. बघा, या शहरामध्ये जुने कोळीवाडे मोठ्या प्रमाणात हे गावठाण आहे. त्यांचं सीमांकन करण्याचे शासनाकडनं आम्ही निर्देश आणलेले आहेत आणि हे अधिकृत आहे. क्लस्टरमध्ये हे कोळीवाडे तुम्ही घेऊ शकत नाही. त्यांना त्यांचा जो काही विकास आहे, डेव्हलपमेंट आहे ती ते करू शकतात. तरी देखील क्लस्टरचे अधिकारी त्यांना जोर जबरदस्ती करतात. अधिकारी म्हणजे बिल्डरच्या पाठीमागे हेच काम करतात बिल्डरचं. अशी परिस्थिती आहे की काय. आणि त्याच्यामुळे ते हजुरीच्या कोळीवाड्याचे पण प्रतिनिधी आले होते आणि क्लस्टरच्या अधिकाऱ्यांना मी स्पष्ट शब्दात सांगितलं की तुम्ही कदापि यांना क्लस्टरमध्ये जर त्यांची इच्छा नसेल तर घेऊ शकत नाही. त्यांना गुमराह करण्याचा प्रयत्न करू नका. सगळ्यांना आपलं त्या क्लस्टरमध्ये घेण्याच्या दृष्टीने शेवटी शासनाची जी काही नियमावली आहे त्याच्याप्रमाणे पण जा. ही सगळी मंडळी जी आहेत ती याच्यामुळे हवालदिल झाली आहेत की आपल्याला याच्यामध्ये घेतील की काय. बाकी पण काही विषय जे आहेत ते काही वाडा तालुक्यातले विषय, आमच्या महापालिकेचे कंत्राटी कामगारांचे विषय. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कंत्राटी कामगार महापालिकेमध्ये आहेत, परंतु त्यांना ज्याला म्हणता येईल की बॉन्डेड लेबरसारखं वागवलं जातं आहे की काय, अशी परिस्थिती. अहो, त्यांना मिनिमम वेजेसप्रमाणे पगार नको द्यायला, त्यांचा विमा काढायला नको का. मी लेबर अधिकारी जे आहेत, कामगार उपायुक्त यांची बैठक घेतली आहे
आणि मी त्यांना सांगितलं की जे महापालिकेमधले कॉन्ट्रॅक्टर, कारण कॉन्ट्रॅक्टर राज आहे इथे, जे कॉन्ट्रॅक्टर हा विमा योजना लागू करत नसतील आणि मिनिमम वेजेस योजना, तर त्यांना तुम्ही कडक शब्दात तुमच्या शोकाज नोटिसा द्या, त्यांना ब्लॅकलिस्ट करा, महापालिकेला कळवा, महापालिकेला देखील नोटिसा द्या. काय चाललं आहे? हे लोक बिचारे 12-12 तास काम करणार, तुम्ही एक दिवस देखील त्यांना रजा देणार नाही आणि ती रजा जरी घेतली तरी देखील तुम्ही त्यांचा पगार कापणार, पगार वेळेवर देणार नाही आणि तो सुद्धा जो देणार तो 10,000, 11,000, 12,000. काय चाललं? शासनाने मिनिमम वेजेसचा कायदा जो आहे तो त्याच्याकरता नाही आणलेला. यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला पाहिजे आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये हे जे काही कॉन्ट्रॅक्टर राज आहे, जे कॉन्ट्रॅक्टर इमाने इतवारे योग्य पद्धतीने काम करत असतील, नियमाला धरून त्यांना ठेवलं जाईल. बाकीच्यांच्या विरुद्ध आम्ही एल्गार त्या ठिकाणी उभारू, कारण की मोठ्या संख्येने कंत्राटी कामगारांना पिळवणूक केली जाते. साहेब, जंतर मंतरवर जो विद्यार्थ्यांवर अमानत लाठी हल्ला झाला आहे त्याच्याकडे कसं बघता? बघा, विद्यार्थ्यांचा जो विषय आहे त्याला कोणीच असहमत होऊ शकत नाही. सगळेच जण सहमत आहेत आणि त्या विषयाच्याकरता ज्या उपाययोजना करायला पाहिजे, माननीय मोदींजींनी आणि मोदी सरकारने इतक्या स्पष्ट आणि कडक अशा उपाययोजना त्या ठिकाणी केलेल्या आहेत की जे या घोटाळ्यामध्ये त्यांच्या मुसक्या दाबल्या, त्या ठिकाणी फास्ट ट्रॅकवर त्यांच्या केसेस घ्यायचा त्यांनी निर्णय केला आणि जास्तीत जास्त कडक शिक्षा त्यांना होईल अशा पद्धतीने आता पार्लमेंटमध्ये देखील बिल आणत आहे. आता बघा की काँग्रेसला काही दुसरे म्हणजे विषय कुठला तरी पाहिजे म्हणून काँग्रेस किती चर्चा पण नाही घडून आणली. संसदेमध्ये चर्चा ही आवश्यक आहे आणि त्याच्या आडून जर कोणी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असेल, अस्थिरता निर्माण करण्याचा जर कोणाचा डाव असेल, बघा की मोदीजी प्रधानमंत्री होऊ नयेत म्हणून आंतरराष्ट्रीय देखील काही लोकांचा तो डाव होता की मोदी नकोत, कारण भारत पुढे जाईल, भारत $5 मिलियन अर्थव्यवस्थेमध्ये टॉप 3 मध्ये जाईल, टॉपला जाईल. तर हे जे काही आहे, जे म्हणून या भारताच्या लोकांकरता, तरुण असतील, महिला असतील, शेतकरी असतील, तळागाळातले गरीब लोक असतील, यांच्या ज्या योजना आहेत या कशाकरता आणल्या जात आहेत आणि त्याच्यामुळे अस्थिरता निर्माण करणारेही काही लोक आहेत. त्याच्यामुळे ह्या आंदोलनाला जरी आपली समर्थन असलं, कारण की तो न्याय्य विषय चुकीच्या पद्धतीने झालेला आहे, परंतु त्याला उपाय पण केले जातात, पण त्याच्या मागून कोणी अस्थिरता निर्माण करत असतील तर ते योग्य नाही आहे. ते त्यांनी अशा पद्धतीने करता कामा नये. लोकांना देखील कळतं, लोक काही दुधखुळे नाही आहेत की कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे आणि राजकारण याच्या मागे करू नये, एवढंच आमचं आव्हान. साहेब, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होती, सातत्याने आंदोलनकर्ते करतायत. असं आहे बघा की आता जे राजीनाम्याची मागणी करतायत ते 50 वर्ष काँग्रेस या देशामध्ये आणि त्यांचं तर अख्खं मंत्रिमंडळ बरखास्त झालं असतं. इतक्या प्रकारचे प्रत्येक खात्यामध्ये प्रत्येक मंत्र्याचे या ठिकाणी तर त्याच्या खात्यामध्ये उपाययोजना केलेल्या आहेत, कडक त्या ठिकाणी त्या ठिकाणी कायदा आणण्याची भूमिका घेतलेली आहे आणि युवा पिढीसाठी जे म्हणून करता येईल ते मोदीजी देखील निर्णय योजनांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असेल किंवा त्या ठिकाणी रोजगाराच्या दृष्टीने आमच्या तरुणांना निरनिराळ्या योजनांचा लाभ देण्याचा असेल, हे सगळं जे आहे ती या तरुणाईच्याकरता करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु ते डॅमेज करण्याकरता काँग्रेसचा हा एक प्रयत्न आहे, पण तो काही सफल होणार नाही.